नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। एक मोठी बातमी, शालेय शिक्षकांना 7 महिन्यापासून वेतनापासून वंचित, उपासमारी व भूकमारीची नौबत। प्रहार शिक्षक संघटना शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने संविधान चौक येथे हक्क व प्रतिष्ठेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। धन्यवाद। मी एक प्रायमरी टीचर आहे, सहशिक्षिका। आम्ही इथे आज याच्यासाठी जमलेलो आहोत कारण आज 7 ते 8 महिने झाले आमचे पगार थांबवलेले आहेत। पे युनिटला आम्ही गेलो, इथे विचारलं, कुठला आदेश नाही, काही नाही, तरीसुद्धा आमचे पेमेंट थांबवलेले आहे। कुठल्या आम्ही पे युनिटला गेलो, त्यांनी म्हटलं DD ऑफिसला जा, DD ऑफिसला गेलो, ते म्हणतात CO कडे जा, म्हणजे असं आमचं सुरू आहे। आम्हाला कुठेही गेलो तर समाधान मिळत नाही, ते आम्हाला इकडे तिकडे असंच पाठवत असतात। फक्त एकच शब्द ते बोलतात की आमच्या भावना तुमच्या सोबत आहेत, पण मदत कोणी करायला तयार आहे नाही। आमची चुकी कुठलीच आहे नाही। याच्यामध्ये डॉक्युमेंटेशनचं सगळ्या गोष्टीचं काम हे सगळं संचालक किंवा अधिकारी वर्ग करत असतो। शिक्षकाला यातलं काहीही माहीत नसतं, ना डॉक्युमेंटसुद्धा शिक्षकाकडे नसतो, तरीसुद्धा आम्हालाच या सगळ्या गोष्टीचं भूदंड भोगावं लागत आहे। आणि जे अधिकारी वर्ग आहे त्यांना सस्पेंडेड असूनसुद्धा अर्धा पगार मिळतो आहे आणि आम्हाला थोडा पण नाही। आम्ही शाळेत रेग्युलरली जात आहोत, मुलांना शिकवत आहोत, तरीसुद्धा त्याचा मोबदला आम्हाला मिळत आहे। संदर्भात तुमच्या ज्या अडचणी आहेत, इथले जे पालकमंत्री आहेत त्यांना तुम्ही माहिती दिली का? हो, आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो, ते बोलले आम्ही याच्यावर काहीतरी पुढे नियोजन करू म्हणून त्यांनी असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। हे आंदोलन 1 दिवसापुरतं होतं का? आता सध्या तर 1 दिवसापुरतंच होतं, पण आता जर काही ॲक्शन घेतली गेली नाही तर पुढेही आम्हाला आंदोलन करावं लागेल। भूमिका कशी राहणार आहे तुमची आंदोलनाची? नेक्स्ट समजा तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यात नाही किंवा तुम्ही 2-3 दिवस वाट बघणार, तर तुमची भूमिका कशी राहणार आहे आंदोलनाची? भूमिका हीच राहील जे की आमच्या मागण्या पूर्ण करा। आम्ही चौकशीला घाबरत नाही, आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही चौकशी करा। चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, फक्त आमची पगार सुरू करा। एवढे महिने झाले, आम्ही कशी आमची परिस्थिती आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे, आम्ही संसार आमचा कसा चालवतो आहे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे आमची मागणी फक्त एवढी आहे सरकारला की आमचा पगार तुम्ही सुरू करा, चौकशी तुम्ही सुरू असू द्या, आम्हाला काही फरक पडणार नाही त्याचा। मी सुनील वाघ, शाळा शिक्षक समितीचा अध्यक्ष। ह्या सर्व कर्मचारी आम्ही आज एकजूट झालो, पण जे अधिकारी लोक आहेत त्यांनी कोणतीही आमच्या डॉक्युमेंटची पूर्तता केली नाही, काही नाही केली। फक्त सरसकट हे लोक 19 पासून ID लागली 2025, पण 19 मध्ये कोणते लोक आले, 25 मध्ये कोणतरी, यांची कोणतीही चौकशी केली नाही। फक्त 19 पासून लागले, 25 मध्ये लागले, पण यांची वेतन थांबवा। पण कोणताही तुम्ही आम्हाला निर्गमित आदेश केला नाही आहे, कोणतं काहीच केलं नाही, फक्त पेमेंट थांबवा। पण कोणत्या आदेशाने थांबवलं हे पण आम्हाला उत्तर पाहिजे त्यांच्याकडून। उत्तर हवं असं होतं। आज काही लोक असे आहे की शासन मान्य आहे, हायकोर्टाने जिंकलेले आहे, सर्वच लोक आहे, पण आमचे काही दोषी इथं नाहीच आहे। जे दोषी आहे तुम्ही त्यांना पकडता, पैसे घेऊन सोडून नाही दिलं, पण आम्ही काय केलं, शाळात ID म्हणजे आम्हाला समजतच नाही शाळात ID काय असते। आम्हाला फक्त एवढं माहिती शाळेमध्ये जागा आहे, व्याकरण आहे, आम्हाला पगार पाहिजे। सर लोक म्हणतात, संस्थापक म्हणतात तुमच्याही 2-4 महिन्यात 6 महिने पगार चालू आहे, तो पण तुम्हाला बिना वेतन काम करावं लागेल। आम्ही काम करत आहोत, 6 महिने काम केल्यानंतर ते म्हणतात की तुमची शाळेत ID आली आहे, आम्हाला काय माहीत, ID आली, आमचं वेतन सुरू झालं, याच्यानंतर घोर काय आम्हाला माहिती नाही। पण आमचं म्हणणं सगळ्या लोकांना एकच म्हणणं की आमचे वेतन चालवा। आजही आम्ही तुम्हाला सामोरं जायला त्याला चौकशी करा, आमच्या डॉक्युमेंट चौकशी करा, आमच्या वेतनाची चौकशी करा, सर्व चौकशी करा, त्याच्यानंतरच आमचे वेतन चालू होणारच आहे। चालू करा, पण कसं करा, पण चौकशी करा आमची, बरोबर सर? म्हणजे तुम्हाला त्रास देणं सुरू आहे असं वाटते का तुम्हाला? हो, आम्हाला त्रास यासाठी आहे सर, आमची चौकशी नाही झाली आहे, काहीच नाही झालं विना, आणि कोणी आम्हाला निर्गमित आदेश केला नाही आहे, विना आम्हाला वेतन थांबवलं। पण सांगा ना, आमचं वेतन काय थांबवलं आम्हाला देतं पाहिजे। तुमचं वेतन थांबवलं आहे? हो, घोटाळा झाला असेल, पण का? पण आम्हाला सांगा ना, आमचे वेतन का थांबले, आम्हाला फक्त याचं उत्तर पाहिजे। शिक्षक नागपूर, आमचा जो आज या ठिकाणी ठिय्या किंवा जे धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं केलं आहे, त्याचा प्रमुख उद्देश हा आहे की आमचं वेतन जे रखडलेलं आहे ते नेहमीच सुरू व्हावं, हा आमचा प्रमुख उद्देश आहे। ते वेतन कशा पद्धतीनं रखडलं, काय रखडलं, याची प्रमुख भूमिका कोणीच घ्यायला तयार नाही।
त्यांचं असं म्हणणं आहे की शालार्थ आय डी प्रकरणामध्ये शालार्थ आय डी बरोबर न निघाल्यामुळे तुमच्या आम्ही पेमेंट रगडले असं बाकी अधिकाऱ्याकडे आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांचं म्हणणं असतं. पण जी समस्या आहे, जो कागद आहे, तो कागद हा शिक्षक बनवत नसतो. तो कागद संस्थापक आणि अधिकारी यांच्यातलं ते देवाणघेवाणचं माध्यम असतं किंवा देवाणघेवाणचा तो कागद असतो. एक शिक्षक म्हणून त्याची प्रमुख भूमिका हीच आहे की फक्त शिकवणे, विद्यार्थ्यांना अध्यापन करणे आणि विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या प्रबल बनवणे. आणि जर शिक्षकाची पगार न झाल्यामुळे 6 महिन्यापासून त्यांचं वेतन रखडल्यामुळे त्यांची जर मानसिकदृष्ट्या विकलांग होत असेल तर पर्यायाने त्याचा विद्यार्थ्यावर परिणाम होईल. आमचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आम्ही DD ऑफिसमध्ये जात असतो किंवा वेतन अधीक्षककडे जात असतो तेव्हा तिथं गेल्यानंतर वेगवेगळ्या सूचना आम्हाला मिळत असतात आणि असा कोणताही कागद की ज्यामुळे आमचा पगार रगडला जाईल असा पुरावा आम्हाला आजपर्यंत मिळाला नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जो पुरावाच तुमच्याकडे नाही आहे किंवा ज्या पुराव्यामुळे, ज्या कागदामुळे आमचा पगार रटकलेला आहे तो कागद आम्हाला दाखवा. तर त्या पद्धतीचं पत्र आमच्या शाळेला किंवा संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये कोणत्याच स्वरूपाचं मिळालं नाही. ते न मिळाल्यामुळे, आम्हाला वाजवी उत्तर न मिळाल्यामुळे आमचं हे आंदोलन आहे. आणि प्रमुख उद्देश हाच आहे की जे आमचं वेतन रगडलं ते जर नेहमीच सुरू झालं तर पर्यायाने शाळा चांगला चालेल, शाळा चांगला चाललं तर शिक्षक चांगले राहील आणि आपला जो सामाजिक दृष्टिकोन आहे तो प्रबल होईल. पण जो कागद आमच्याकडे बनवण्याचा जो कागद जो बनवायचा असतो तो कागद मुळात आम्ही बनवलाच नाही. आमचं काम आहे फक्त शिकवणे आणि ज्या शैक्षणिक पत्राची गरज होती ते शैक्षणिक पत्राचा पुरवठा तो आम्ही केलेला आहे. ती योग्यता पूर्ण केलेली आहे. शैक्षणिक योग्यता पूर्ण असताना आमच्याकडले फक्त डॉक्युमेंट शैक्षणिक योग्यतेचेच मागितले जाते. बाकी सगळे डॉक्युमेंटचा जो हा व्यवहार असते, शालार्थ आय डी असते किंवा इतर डॉक्युमेंट असते ते आम्ही न करता तुमचा ते जो संस्थापक आणि तुमचा जो पेमेंट पगार थांबलेला आहे, शासनाचं उत्तर जोपर्यंत ठोस मिळालं नाही आहे तर शासनाच्या विरोधात तुमची भूमिका राहणार आहे का? कोर्टमध्ये जाणार आहेत का तुम्ही? आमची प्रमुख भूमिका हेच आहे की आम्हाला त्यांची जे चौकशी आहे ते चालू राहील. पण आमचा पगार जर नियमित स्वरूपात चालू झाला नाही तर पर्यायाने जे जे ऑप्शन आम्हाला सुचेल ते आम्ही करू. की जसं तुमचं म्हणणं आहे की कोर्टात जाऊ का, ते पण करावं लागेल. शेवटी विषय आहे आपल्या परिवाराचा, शेवटी विषय आहे आपला शाळेचा आणि आपल्या सगळ्या शिक्षकांचं असंच म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्याला नियमित वेतन चालू होत नाही ते चालू न होण्यामागचे कारणं शोधून आम्ही कुठे पण जायला तयार आहे. समोर माझं नाव गीतांजली कुर्जेकर आहे. मी सहाय्यक शिक्षिका आहे, पीडित सहाय्यक शिक्षिका आहे. आणि आम्ही इथे संविधान चौकामध्ये आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जमा झालेलो आहोत. आणि शासनाकडून आम्हाला कुठलाही जो प्रतिसाद मिळाला पाहिजे तसा काही मिळाला नाही. तर आम्ही शासनाला असं आश्वासन देतो किंवा निवेदन देत आहोत की यानंतर जर आमचे पगार सुरू झाले नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना जे ज्ञान देत आहोत आणि जे ज्ञानदानाचं काम करत आहोत ते विद्यार्थ्यांना पकडून आम्ही शाळेच्या समोर पण आम्ही आंदोलन करणार आणि शासनाने त्वरित आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. आणि समजा 7 महिन्यापासून आमचे वेतन रखडलेले आहे, जर याच्यानंतर आमचे वेतन झाले नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही उपाय राहणार नाही. शासनाला आणि आमचं आमरण उपोषण राहील याच्यानंतर. जर जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत. शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत, जो आमचं वेतन आहे तो नियमित सुरळीत सुरू ठेवावा. जे पण शासनाचे जे प्रोसेस आहे, शालार्थ आय डी ड्रॉप वगैरे जे तयार करण्याचं आहे ते आम्ही घरी तयार केलेले नाही, ते त्यांच्या ऑफिसमधून तयार झालेले आहे. आणि जे आमचे शालार्थ जे आहारता असते जे एका शिक्षकासाठी पाहिजे ते आम्ही सर्व पूर्ण करून आमच्या शाळेमध्ये जॉईन झालेलो आहोत. जर ती पूर्तता होत नसेल आमच्याकडून तर आम्ही दोषी आहोत किंवा बोगस आहोत. पण जो बोगस शब्द आम्हाला जो वापरलेला आहे तो त्वरित आम्हाला मिटवण्यात यावा आणि आमचे पगार सुरळीत सुरू करण्यात यावे.